जसं जसं सुट्ट्यांचे दिवस संपू लागतात आणि परत शहराकडे परतण्याची ती तारीख जवळ येऊ लागते, मी शांत होत असतो. म्हणजे 8-10 दिवसाखाली मी मोकळा होतो. मला वेळेचं भान नव्हतं. नक्की दिवस पळून चाललेत, हातातून माती निसटून जावी तसे. पण याची जाणीव तेव्हा होत नव्हती. आज अचानक आई कसली तरी तारीख पाहण्यासाठी कॅलेंडर पाहत होती आणि सहज म्हणाली, चला आज 23 तारीख. मला लगेच काहीतरी खटकलं. 23? मोकळं फिरण्याचे, हवं तसं बागडण्याचे 7 दिवस उरले. ताट भरून वाढायची मला जे काही आवडते ते सार. आता परत त्या आवडीचं ताट, ती नरम उशी आणि संध्याकाळी डोक्यावर तेल पसरून डोकं शांत करणारा तो आईचा थंड हात नसेन आता. ती शेतातली मोकळी हवा, रात्री निवांत आभाळाखाली झोपणाऱ्या त्या रात्री, उशिरा उठून निवांत बसलेली सकाळ, कधी उशिरा रात्री उसाला दिलेलं पाणी आणि रात्री सगळे एकत्र बसून केलेलं जेवण. ती शांत संध्याकाळ जेव्हा आजोबा काहीतरी अभंग लावायचे आणि आकाशात बुडून गेलेला सूर्य पाहत काहीतरीच बसून मारलेल्या गप्पा. शेताकडे गेलं की आजी काहीतरी खायला देतेच. तिच्या हातचं कारलं देखील मला गोड लागतं. माया आहे तिची लय माझ्यावर. दुपारी आई काहीतरी धान्य निवडत बसते, तेव्हा तिची केलेली मस्करी, मजा आणि आलोच ग म्हणून बाहेर दाद्यासोबत पळत गेलेला मी खुश होतो, पण स्वतःला पाहत नव्हतो आरशात की खुश आहे म्हणून. उन्हात फिरलो, विहिरीत पोहलो, शेतात बागडलो, मन मोकळं जगलो. जसं आधी लहानपणी आजानपणी खोड्या करायचो तशाच केल्या. पण मी का डोळे ओले वगैरे करणार नाही आता. ठीक आहे, आई जाताना म्हणते काळजी घे, अभ्यासाचं टेन्शन घेऊ नकोस, फोन कर, जेवण वेळेवर कर. आणि बोलत बोलत मला गच्च मिठी मारते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी सांडतं थोडंसं माझ्या खांद्यावर. पण बाबा कधीच डोळे मऊ करत नाहीत. मी त्यांच्या डोळ्यात पाहतही नाही. ते फक्त पैसे दिलेत, व्यवस्थित जा एवढंच म्हणतात. म्हणून मी काय रडणार नाही, कारण मला बापासारखं धीट बनायचंय, खंबीर बनायचंय. मी करेन जसं दरवेळेस करतो, करेन मी. मित्रांनो, तर मला हा व्हिडिओ नव्हताच करायचा भाई, का माहिती, पण मी आता करतोय. मी हा यूट्यूबवरती टाकेन का नाही ते पण मला माहित नाही. पण भाई मला जरी कोणी विचारलं की भाई तुझी आवडती भाजी कोणती, तर मी तेव्हा सांगू शकत नाही, पटकन सांगू शकत नाही. खूप साऱ्या आवडत्या भाज्या आहेत. म्हणजे भेंडी आवडते, बटाटा आवडतो, दोडका आवडतो, नंतर गवारीच्या शेंगा आवडतात. पण भाई मी गावाकडे जेव्हा येतो तेव्हा मम्मी असं एक आंबट आणि गरम गरम वरण करते. त्यामध्ये चिंच असतं, चिंचेचं पाणी असतं, टोमॅटो असतो आणि बरंच काही कोथिंबीर वगैरे सगळं घालते ती. आणि ते वरण करते आणि गरम गरम चपाती, ती मी खुश करून खातो भाई. ती माझी आवडती भाजी आणि ते माझं आवडतं जेवण आहे भाई. ॲज यू कॅन सी गाईज, हे असं डोंट जज मी गाईज, पण आय लव दिस. हे चुरून खायला आणि मला खूप आवडतं. टुडे वी हॅव ऑनियन, कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर आणि नंतर ॲज अ डेझर्ट बासुंदी. डोंट जज मी गाईज, आय लव इट गाईज, आय लव दिस. ओढ ही बेबंद श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे. भांबावल्या माझ्या ओढ्यात, स्पर्शात रेशीम काटे तुझे. मनमोराचे जादू भरे पिसारी मेंदीने. शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे, हसले रे. फुलले रे क्षण माझे, फुलले रे मेंदीने. हो शकुनाच्या मेंदीने फुलले रे क्षण माझे, फुलले रे. फुलले रे क्षण माझे, फुलले रे. वाव.